मतदान जनजागृती मोहीम स्वराज्य मराठी न्यूज चॅनल राबवित आहे। याबद्दल त्यांचे सर्व समाजातून कौतुक होत आहे। अकोला जिल्हा तेली समाजाच्या नेत्यांनी तेली समाजातील सर्व तेली समाज बांधवांना मतदान करावे असे आवाहन केले आहे। यामध्ये राठोड तेली समाजाचे अध्यक्ष बंडूभाऊ नाईचे, तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक तेली महासभेचे रामदासजी तळस यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक उर्फ बंडू विचे व महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ जयदत्त क्षीरसागर यांच्या संघटने जिल्हाध्यक्ष अनिल मालगे यांनी सर्व तेली समाज बांधवांना मतदानासाठी आवाहन केले आहे। मी दिलीप नामदेवराव नायसे, राठोड तेली समाज अध्यक्ष, सर्व तेली समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी मतदानाचा हक्क हा आपला आद्य कर्तव्य आहे। सर्वांनी मतदानाला जाऊन आपला मतदानाचा हक्क हा पहिला बजावला पाहिजे, कारण हे देश कार्य आहे, समाज कार्य आहे आणि हा जो राष्ट्रीय सण आहे आपला, हे सर्वांनी मतदानाला अवश्य जावे। कारण की आपल्या समाजाची ही टक्केवारी खूप कमी होते दरवेळेस। यावेळेस जास्तीत जास्त तेली समाज बांधवाला हात जोडून आद्य विनंती आहे की त्यांनी सर्वांनी जाऊन पहिलं मतदानाचा हक्क बजावा, आपल्या कामं बाजूला सारून सर्वात आपलं कर्तव्य जे आहे मतदानाचं ते बजावायचं, अशी मी सर्व तेली समाजांना विनंती करतो। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे। त्या निमित्ताने मी महाराष्ट्र प्रांतिक सैनिक महासभेच्या सर्व पदाधिकारी किंवा सर्व शाखीय तेली समाजाला आवाहन करतो, विनंती करतो की बा आपण एक जागरूक नागरिक म्हणून, जागरूक तेली समाजाचे नागरिक म्हणून आपण मतदानाचा पूर्ण हक्क बजावावा। वरिष्ठ म्हणजे ज्येष्ठ, महिला, पुरुष, मुलं मुली या सर्वांनी मतदानाला यायचं। आणि विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये विशेष लक्ष ठेवून जाणीवपूर्वक जे काही आपल्याला आढळते त्यामध्ये एकदम योग्य तो निर्णय घेऊन मतदानाचा पूर्ण अधिकार बजावावा। धन्यवाद। नमस्कार, मी अनिल मालगे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ जयदत्त क्षीरसागर साहेब यांच्या संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष असून सर्व तेली समाज बांधवांना मी आवाहन करतो की आपला मतदानाचा अधिकार हा राष्ट्रहितासाठी बजवावा व 20 तारखेला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान जरूर करावे असे मी सर्व तेली समाज बांधवांना कळकळीचे आवाहन करतो। धन्यवाद।